नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत. आपण पाहतोय नवरात्र स्पेशल उपवासाच्या काही निवडक रेसिपीज. आज आपण पाहतोय दाबेली. हो, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. आज आपण पाहतोय उपवासाची दाबेली. याआधी आपण उपवासाच्या थालीपीठासह उपवासाची पारंपरिक भाजणी म्हणजे उपवासाचं प्रीमिक्स, उपवासाचा फराळ आणि उपवासाची बटाटा गुळ बर्फी या रेसिपी पाहिल्यात. तुम्ही जर अजूनही या रेसिपी पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या जरूर पहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. आंबट गोड तिखट चटपटीत उपवासाची दाबेली. उपवासाची दाबेली करण्यासाठी प्रथम आपल्याला उपवासाच्या दाबेलीची भाजी करावी लागेल. ती आपण करायला घेऊया. उपवासाच्या दाबेलीची भाजी करण्यासाठी हे पहा, सर्वप्रथम आपल्याला इथे गरम कढईमध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप घालायचे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही साजूक तुपाऐवजी बटर सुद्धा वापरू शकता. तूप गरम झालं की यामध्ये अर्धा टीस्पून जिरं, 1 टेबलस्पून तिखट, हिरवी मिरची व आलं यांची पेस्ट घालायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला अगदी 15 ते 20 सेकंद मंद आचेवर परतून घ्यायचे. यानंतर यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून काजू तुकडे आणि 1 टेबलस्पून किशमिश तुकडे घालून व्यवस्थित परतून घ्यायचे. एक अर्ध्या मिनिटाने मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 उकडलेले बटाटे घालायचे आणि हे पहा, हे आपल्याला अशा पद्धतीनं स्मॅशरच्या साहाय्यानं स्मॅश करून घ्यायचे. स्मॅश करून झालेला हा बटाटा आपल्याला 1 मिनिटभर मंद आचेवर परतून घ्यायचा. यानंतर यामध्ये आपल्याला 1 टीस्पून आमचूर पावडर, 1 टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं आणि 1 टीस्पून साखर घालायची आहे. आवडीप्रमाणे बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर सुद्धा यामध्ये घालायची आहे. मंद आचेवर 1 मिनिटभर हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. यानंतर यामध्ये आवश्यकतेप्रमाणे मीठ घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपण उपवासाची दाबेली तयार करतोय त्यामुळे आपल्याला इथे सैंधव मिठाचाच वापर करायचा आहे. आता या भाजीवर झाकण ठेवून मंद आचेवर 1 मिनिट दरदरून वाफ काढायची. 1 मिनिटानंतर झाकण काढायचे. बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर भाजीवर पेरायची आहे आणि ही भाजी आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि झाकून बाजूला ठेवून द्यायची आहे. उपवासाच्या दाबेलीसाठी लागणारी उपवासाची भाजी तयार झाली आहे. आता आपण दाबेलीसाठी लागणारं मिश्रण तयार करायला घेऊया. उपवासाच्या दाबेलीचं मिश्रण करण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला 1 कप म्हणजे साधारण 200 ग्रॅम भगर म्हणजेच वरई लागेल. ही वरई आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालायची आहे. 1 कप वरईसाठी इथे आपल्याला पाव कप साबुदाणा घ्यायचा आहे आणि तोही मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालायचा आहे. आणि साबुदाणा व भगर यांची आपल्याला मिक्सरवर बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. हे पहा, आपली बारीक पावडर तयार झाली आहे. आपल्याला अगदी पिठासारखी बारीक अशी मऊ पावडर नको आहे, तर ती बोटांना थोडी खरखरीत लागायला हवी, म्हणजे ती रवाळ असायला हवी. तयार झालेली बारीक पावडर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये अर्धा कप घट्ट दही घालायचं आहे. चवीप्रमाणे किंवा अर्धा टीस्पून सैंधव मीठही घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. दही आपल्याला अगदी आंबटही नको आहे आणि अगदी गोडही नको आहे, परंतु ते घट्ट मात्र असायला हवं. आता यामध्ये आपण ज्या कपाने भगर घेतली होती तोच कप भरून 1 कप पाणी घालायचे आणि ते सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे पहा, भगर आणि साबुदाणा दोन्ही जिन्नस बऱ्यापैकी पाणी शोषून घेतात. मला हे मिश्रण आत्ता थोडंसं घट्ट वाटतंय. आता आपण यामध्ये आणखीन अर्धा कप पाणी घालूया आणि हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपल्याला या मिश्रणाचा थिकनेस इडली डोश्याच्या मिश्रणासारखा करायचा आहे. आत्ता जरी हे मिश्रण आपल्याला पातळ वाटत असलं तरी काही वेळानं हे मिश्रण पाणी शोषून घेणार आहे आणि ते घट्ट होणार आहे. आता आपल्याला दाबेलीसाठी लागणारी हिरवी चटणी तयार करायला घ्यायची आहे. तोपर्यंत आपण हे मिश्रण झाकून बाजूला ठेवून देऊया, म्हणजे ते घट्टसुद्धा होईल. दाबेलीची हिरवी चटणी करण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला निवडून साफ करून घेतलेली मूठभर हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घ्यायची आहे. ती मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालायची आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे, 1 टीस्पून जिरे, 4 तिखट हिरव्या मिरच्या आणि चवीप्रमाणे सैंधव मीठ घालायचं आहे. अर्धा टीस्पून आमचूर पावडरसुद्धा घालायची आहे आणि 1 टीस्पून साखर घालायची आहे. आता यामध्ये पाव कप पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा, दाबेलीसाठी लागणारी हिरवीगार फ्रेश आंबट गोड तिखट अशी आपली हिरवी चटणी तयार झाली आहे. आता आपण ती एका भांड्यामध्ये काढून ठेवूया. आता आपण दाबेलीसाठी लागणारे पाव म्हणजेच इडली तयार करायला घेऊया. हे पहा, त्यासाठी मी इथे इडली स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. दाबेलीसाठीचे पाव म्हणजेच इडली तयार करण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला फ्लॅट बॉटम असलेले डबे किंवा वाट्या घ्यायच्यात आणि त्या थोड्या आकारानं मोठ्या हव्यात. मी इथे टिफिनसाठी लागणाऱ्या डब्यांचा वापर करतो आहे.
आपल्याला इथे या तीनही डब्यांना साजूक तूप लावून घ्यायचे, ते मी लावून घेतलं आहे. आता मिश्रणावरचं झाकण काढायचं आहे आणि हे मिश्रण पळीच्या साह्यानं आपल्याला मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. आता या मिश्रणामध्ये आपल्याला इनोची एक पुडी घालायची आहे आणि हा लेमन फ्लेवर असलेला इनो आज आपण इथे वापरतो आहे. आता इनो उपवासासाठी वापरायचा की नाही, तो उपवासाला चालतो की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्हाला जर इनोचा वापर करायचा नसेल तर तुम्ही हे पीठ 8-10 तासांसाठी आंबवण्यासाठी म्हणजे फर्मेंटेशनसाठी ठेवू शकता, म्हणजे ते नैसर्गिकरित्या फुगून वर येईल. परंतु मग जे नैसर्गिकरित्या फुगून पीठ वर येतं त्यामध्ये बॅक्टेरिया तयार झालेले असतात. मग हे बॅक्टेरिया उपवासाला चालतात का हेही तपासून घ्यावं लागेल. आपल्या मिश्रणामध्ये इनो अगदी व्यवस्थित मिक्स झाला आहे. आता या प्रत्येक डब्यामध्ये आपल्याला 2-2 पाया मिश्रण घालायचं आहे आणि हे डबे आपल्याला वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये ठेवून द्यायचे. म्हणजे हे मिश्रण स्टीमरमधून स्टीम करून झाल्यानंतर त्याचा थिकनेस निदान 1 इंचाचा तरी असायला हवा, इतपत मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे. स्टीमरमध्ये डबे ठेवल्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि 10 मिनटे दरदरून मोठ्या आचेवर वाफ काढायची आहे. 10 मिनिटांनी झाकण काढायचं आहे. प्रत्येक इडलीला आपण बोट लावून पाहायचं आहे. आपल्या बोटाला अजिबात मिश्रण चिकटत नाही आहे, याचा अर्थ आपली इडली अगदी परफेक्ट झाली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे तीनही डबे बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर हे पहा, डब्यातील इडलीच म्हणजेच दाबेलीसाठीचे ब्रेड आपण सुरीच्या साह्यानं असे सोडवून घ्यायचे. पाहताय ना तुम्ही, आपले ब्रेड अगदी कसे सहज सुटत आहेत आणि जाई पण किती सुरेख पडली आहे पहा. आपले उपवासाच्या दाबेलीसाठी लागणारे पाव तयार झालेत. भाजी आणि हिरवी चटणी तर आपण अगोदरच तयार करून ठेवली आहे. चला तर मग आता आपण उपवासाची प्रत्यक्ष दाबेली तयार करायला घेऊया. हे पहा, आपण दाबेलीसाठी जे ब्रेड तयार करून ठेवले होते त्याचे धारदार सुरीच्या साह्याने असे 2 भाग तयार करून घ्यायचे. लक्षात घ्या, इथे आपल्याला 2 भाग करताना धारदार सुरीचाच वापर करायचा आहे. जर सुरीला धार व्यवस्थित नसेल तर आपले ब्रेड मध्येच तुटतील. आपल्या ब्रेडचे अगदी सहजपणे 2 भाग तयार झालेत. आतून जाळी पण किती सुंदर सुटली आहे पहा. अशा पद्धतीने आपल्याला सर्व ब्रेडचे 2 भाग तयार करून घ्यायचे. आपल्या सर्व ब्रेडचे 2 भाग तयार करून झालेत. आता त्यातील एक ब्रेडचा भाग घ्यायचा आहे आणि आपण तयार केलेली हिरवी चटणी त्यावर पसरवून घ्यायची आहे. दाबेलीसाठी तयार केलेली बटाट्याची भाजीसुद्धा यावर ठेवायची आणि तीसुद्धा व्यवस्थित गोलसर पसरवून घ्यायची आहे. जवळजवळ या भाजीचा साधारणपणे अर्धा ते 1 इंचाचा लेअर यावर आपण पसरवून घ्यायचा आहे. भाजी पसरवून झाल्यानंतर हे पहा, अशा पद्धतीने त्यावर मसाला शेंगदाणे आणि बटाट्याची मसाला शेवसुद्धा पसरवून घ्यायची आहे. आता या भाजी पसरवलेल्या लेअरवर आपण ब्रेडचा दुसरा लेअर ठेवून द्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीने हातानं थोडासा प्रेस करायचा आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या दुसऱ्या ब्रेडच्या आतील बाजूला चिंच, गूळ, खजूर यांची गोड चटणीसुद्धा लावू शकता. ब्रेडचा दुसरा लेअर ठेवून झाल्यानंतर जेव्हा आपण हाताने प्रेस करतो तेव्हा सर्व बाजूने हे पहा, अशा पद्धतीने थोडीशी भाजी बाहेर येते. ती चमच्याच्या साह्यानं प्लेन करून घ्यायची, एकसारखी करून घ्यायची. सर्व ब्रेड आपल्याला अशा पद्धतीनेच भरून घ्यायचे. यानंतर एका गरम पॅनवर हे पहा, अशा पद्धतीनं 1 टीस्पून साजूक तूप पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी बटरचा देखील वापर करू शकता. साजूक तूप पसरवून झाल्यानंतर हे पहा, आपण स्टफ केलेली उपवासाची दाबेली यावर ठेवायची आहे. एका वेळी आपण 3 दाबेली ठेवणार आहोत. दाबेली शेकताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे. प्रत्येक दाबेली ठेवल्यावरती हातानं थोडी आधी प्रेस करायची आणि 3ही दाबेली ठेवून झाल्यानंतर हे पहा, चमच्याच्या साह्यानं किंवा उलटण्याच्या साह्यानं प्रत्येक दाबेली आपल्याला अशा पद्धतीनं प्रेस करत राहायची. दाबेलीची एक बाजू आपल्याला मंद आचेवर 2 ते 3 मिनटं शेकून घ्यायची आहे. दाबेली शेकताना हे पहा, हाताच्या साह्यानं ती अशा पद्धतीनं गोल गोल फिरवायची आहे, म्हणजे खालच्या बाजूने तिला एकसारखं टेक्स्चर येईल. आता 3ही दाबेली एकाच वेळी अशा पद्धतीनं गोलसर फिरवून घ्यायच्यात, म्हणजे तव्याला लागलेलं सर्व तूप त्या दाबेलींना लागेल. 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर हे पहा, प्रत्येक दाबेली आपल्याला अशा पद्धतीनं पलटी करून घ्यायची आहे, उलट करून घ्यायची आहे. पलटी करून झाल्यानंतर ती अशा पद्धतीने लगेच प्रेससुद्धा करून घ्यायची आहे. पाहताय ना तुम्ही, आपली दाबेली किती खरपूस खमंग शेकली गेली आहे ते, आणि टेक्स्चर पण पहा कसं एकसारखं आलं आहे ते. दिसते ना अगदी रेग्युलर कच्ची दाबेलीसारखी. पलटी करून झाल्यानंतर हे पहा, अशा पद्धतीनं प्रत्येक दाबेलीवर आपण साजूक तूप सोडायचे आणि बाजूंनीसुद्धा साजूक तूप सोडायचे आणि पुन्हा उलटण्याच्या साहाय्यानं ही दाबेली आपण प्रेस करत राहायचं आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा ही दाबेली आपल्याला 2 ते 3 मिनटं प्रेस करून घ्यायची, शेकून घ्यायची आणि गोल गोल फिरवतही राहायची आहे. मी इथे उपवासाच्या दाबेलीसाठी बटाट्याचा वापर केला आहे. तुम्ही रताळ्याचा किंवा लाल भोपळ्याच्या देखील भाजीचा वापर करू शकता. मी इथे बटाट्याच्या भाजीसाठी हिरवी मिरची वापरली आहे.
तुम्ही लाल मिरची पावडर वापरून ही भाजी लालसुद्धा तयार करू शकता. हे पहा आपल्या सर्व दाबेली शेकून झालेल्या आहेत. पाहताय ना तुम्ही आपलं सारण किती भरपूर भरलं गेलं आहे. मी म्हटलं होतं ना अर्धा इंच ते 1 इंच. आता शेकून झालेली प्रत्येक दाबेली हे पहा आपण अशा पद्धतीनं बटाटा शेव आणि मसाला बटाटा शेव यामध्ये अशा पद्धतीनं गोलसर फिरवून घ्यायची आहे. सर्व दाबेली आपण अशा पद्धतीनंच भाजीच्या बाजूनेच म्हणजे सारणाच्या बाजूने गोलसर फिरवून घ्यायच्या आहेत. मी इथे बटाटा शेव, बटाटा मसाला शेव यांचा वापर केला आहे. तुम्ही बटाट्याच्या चिवड्याचा देखील वापर करू शकता. आपल्या सर्व दाबेली शेवमध्ये घोळवून झाल्यात. आता आपण त्या एका प्लेटमध्ये सर्व करूया. तुम्ही सुद्धा या नवरात्रीच्या उपवासासाठी अशा प्रकारची गोड, आंबट, तिखट, चमचमीत, चटपटीत उपवासाची दाबेली करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.